जे आमच्याकडे रोज पेशंट्स येतात, मोस्ट ऑफ द टाइम्स त्यांना कमरेत दुखणं असतो किंवा मणक्याचा त्यांना त्रास असतो आणि जेव्हा ते आमच्याकडे येतात ते विचारतात की डॉक्टर मला स्लिप डिस्क तर नाही ना. या पॉडकास्टमध्ये आपण स्लिप डिस्क बाबत माहिती घेणार. स्लिप डिस्क म्हणजे की आपले जेव्हा मणके असतात त्याच्यामध्ये हाड असतात आणि त्या हाडांमध्ये गादी असते ज्याला आम्ही डिस्क म्हणतो. ती गादी एका प्रकारच्या गाडीचा टायर सारखी असते. जर आपल्या गाडीचा टायर चांगला असेल तर आपली गाडी व्यवस्थित असणार, पण सपोज टायरमध्ये हवा कमी असेल, टायर पंक्चर असेल तर मग ते बाहेर येणार आणि नसावर प्रेशर टाकणार. जर नस दाबली गेली तर त्याला आम्ही स्लिप डिस्कचा आजार म्हणतो. तसंच जर नसाचा दुखणं जास्त असलं तर पेशंट्सला पायामध्ये इलेक्ट्रिक शॉक सारखा वाटणार आणि त्याला आम्ही सायाटिका म्हणतो. सो स्लिप डिस्क जेव्हा पेशंट्सला असतो तर त्याचं काय लक्षण आहे? स्लिप डिस्कमध्ये पेशंट्सला कमरेमध्ये दुखणार, पण जर कुठली नस दाबली गेली तर त्यांना पायामध्ये पण त्रास होणार. जेव्हा पेशंट्स आमच्याकडे येतात, कधी जर तीव्र प्रमाणे नस दाबली असेल तर त्यांना चालायला पण होत नाही. जसं ते पाऊल टाकतात तसं असं वाटतो की त्यांचा पाय लोडच नाही. तसंच झोपल्यावर पण कधी कधी पेशंट्सला त्रास होतो, एस्पेशली जेव्हा ते कुशी वळतात. आणि जर जास्त प्रमाणे नस दाबली असेल तर पायाचे जे मांसपेशी आहे त्याची ताकद पण कमी होण्याची शक्यता असते. कधी कधी जे नस आहे जे आपल्या लघवी आणि संडासचा कंट्रोल करतो, जर ती, ज्याला आम्ही कॉडा इक्वायना सिंड्रोम म्हणतो, आणि ते एक इमर्जन्सी असते आमच्यासाठी.